एवढं बुक करायचं होय आणि मामा पूजेला बारी द्यायची. होय होय कसं आहे कसं आहे हो पूर्वी आम्ही बी वळी म्हणली गावोगाव फिरलो. होय पहिलं हरिनाना बसणं यशनाना बसणं चंद्र पूजेला बसणं म्हणले पण वडली कधी धावा यायची. कशी मैत्रीचा दत्तू नाईच्या रावण कोट अंकल बघतो दत्तूकडच्या मंडळीच्या चाली शिकायची. होय होय पण कसं आहे माहिती आहे का आता या कलियुगामध्ये कसं आहे हो व्यवसाय झाला आणि वडलेकून सुद्धा वाड्यात सुद्धा कसं लावून सुद्धा कोल्हापुरापासून कोकणवाडीपासून गाणं नेलं असं तर मोहम्मद पुजाऱ्यांनी नेलं. मोठमोठ्या शाही रात्रांचं त्यानं खाली ठेवायला लावलं. होय होय आणि जी गोडी या सिद्धची मार्गाची त्याने जी लावली तो गोडी त्यांच्या मनात खंत गेली नाही. कुठे माहिती आहे ती माहिती काढायला सुरुवात केली. मध्या शाहीरनी ग्रांत पुस्तक खाली ठेवून त्यांना सिद्धची मार्गाच्या मागे लागली. याची गोडी कुणी लावली असेल तर कितीतरी पूर्वी होऊन गेला तर इतकी गोष्ट आम्ही काही त्याच्या आधी म्हणतोय. पण ही मोहपूजन जगामध्ये सिद्धची मार्गाची फिरणी केलेली आहे. होय होय काय होय इकडं नगर पळणी विदर्भापर्यंत कर्नाटकामध्ये सुद्धा सिद्धची मार्गाची माहिती होती. पण मराठी गाणं ही कर्नाटकमध्ये सुद्धा जाऊन म्हणून सगळ्याला सामने केलं. ही मोमो पूजन त्यांनी सुद्धा तसाच त्यांच्या मुलानं गणेश पुजारी त्यांनी आम्हाला 101 रुपया बहुमान केल्याचं काशीलिंगपुरापण सत्तूरसरनं महापन्न त्यांच्या पाठीशी राहावं तर का मालंगराला गुरुबाला विचारलं तेव्हा गुरुबाला वचन दिलं मालंगराला पारून पण मी तुझ्या लेकराच्या पाठीवर आहे त्याच्या शब्दाला सहाय होणार म्हणून. तसं या कलियुगामध्ये काहीतरी असो महारापा काशीलिंगपुरापा त्याच्या पाठीवर आहे त्याच्या शब्दाला सहाय आहे. त्याची बोललेली गोष्ट खोटी होत नाही म्हणून लोकांना त्याची गोडी लागते. या अनेक अमृताचा शब्द त्यांच्या मुखात आलेला सर्व मात्र या वरलीकडला मानदास जागाच्या ओळीवाल्याने तो शब्द झेलून तिला त्याची गोडी लावून केली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तिकडे काल्याला कार्यक्रम तिने केलाय, कराडला केलाय, कोल्हापूरला केलाय, नायकुणीला कारखाना सुद्धा केला. या इतकी त्यांची परिस्थिती झाली सर्व लोकांना तिने